काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये पहिला ग्रीनफील्ड एअरपोर्ट जो आहे तो लॉन्च केला। यासोबतच 600 मेगावॅटच्या केमांग हायड्रो पॉवर प्रोजेक्टचं सुद्धा लोकार्पण केलं। ईशान्य भारताकडे पायाभूत सुविधांच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्यामुळे तेथील नागरिकांचा उर्वरित भारताशी कमी संपर्क झाला। यामुळे उर्वरित भारतापासून आपण वेगळे असल्याची भावना तेथील नागरिकांमध्ये निर्माण झाली होती आणि ही भावना पुसून टाकण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारकडून मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। केवळ विकासाच्या कल्पना न मांडता पुरेशी आर्थिक संसाधनं जर का उपलब्ध करून दिली तर काय होऊ शकतं याचं हा एअरपोर्ट जो आहे मूर्तिमंत उदाहरण आहे। आता हा ग्रीनफील्ड एअरपोर्ट जो आहे अवघ्या 3.5 वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे, ज्याच्यामुळे चीन विरुद्धच्या संघर्षामध्ये भारताला मोठं सहकार्य मिळू शकतं। आज आपण माहिती घेऊयात ईशान्य भारतातील मोठ्या प्रमाणात पूर्णत्वास जाणाऱ्या प्रोजेक्टची। यासोबतच हे प्रोजेक्ट्स का महत्त्वाचे आहेत हेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्थ ईस्ट राज्यांना 7 सिस्टर्स म्हणण्याची पद्धत जी आहे ती बंद केली आणि त्यांना अष्टलक्ष्मी म्हणायला सुरुवात केली। ज्यावेळेस 7 सिस्टर असं म्हणलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये नागालँड, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मिझोरम या राज्यांचा समावेश होतो। आणि अष्टलक्ष्मी ज्यावेळेस म्हणलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये सिक्कीम या राज्याचा ॲडिशनल समावेश होतो। सिक्कीम जे आहे ते हे 7 सिस्टर मध्ये का नव्हतं, कारण की सिक्कीम हे इतर राज्यांशी बॉर्डरद्वारे जोडलेलं नव्हतं, म्हणून सिक्कीमचा त्याच्यामध्ये समावेश होत नव्हता। आता हा प्रदेश आणि उर्वरित भारत यांच्यातील विश्वासाची कमतरता पूर्णपणे संपून हा प्रदेश भारताचाच भाग आहे हे पटवून देण्यासाठी सध्याच्या या ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रोजेक्टचं महत्त्व फार मोठं आहे। यासोबतच केमांग हायड्रो प्रोजेक्टचं सुद्धा महत्त्व मोठं आहे। आता बघा नॉर्थ ईस्ट मधले महत्त्वाचे प्रोजेक्ट्स कोणते आहेत। कनेक्टिव्हिटी संदर्भात जर का बोलायचं म्हटलं तर कलादान मल्टी मॉडल ट्रान्झिट प्रोजेक्ट जो आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि हा प्रोजेक्ट जो आहे हा कार्गो जे आहे त्या म्यानमार सोबत वाहून नेण्यासाठी फार महत्त्वाचा आहे। यासोबतच वॉटर कनेक्टिव्हिटी सुद्धा म्यानमार सोबत आता या प्रोजेक्टच्या निमित्ताने होणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट जो आहे तो म्हणजे बांगलादेश, चीन, इंडिया, म्यानमार कॉरिडॉर आणि तिसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे इंडिया, म्यानमार, थायलंड ट्रायलॅटरल हायवे। आता बघा अगोदर ज्यावेळेस म्यानमार सोबत कनेक्टिव्हिटी होती तर ती बांगलादेशद्वारे होती। हा जर का नवीन हायवे पूर्ण झाला तर काय होईल, भारत आणि म्यानमार हे डायरेक्टली कनेक्ट होतील। मणिपूर मधील मोरेह आणि थायलंड मधील मोसेट हे आता जोडले जाणार आहेत आणि हा तब्बल 1360 किलोमीटरचा हायवे असणार आहे। हाच हायवे पुढे कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांना सुद्धा जोडला जाणार आहे आणि तेव्हा त्याची लांबी 3200 किलोमीटर इतकी होईल आणि ईस्ट वेस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी हा हायवे महत्त्वाचा असणार आहे। यासोबतच आशियान देशातील ट्रेड जो आहे हा या हायवेमुळे वाढणार आहे आणि याचा मोठ्या प्रमाणात जे आपले नॉर्थ ईस्ट राज्य आहेत यांना फायदा होणार आहे। आता पुढचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत भारतमाला परियोजना। याद्वारे 225 रोड प्रोजेक्ट्स उभे राहणार आहेत, ते सुद्धा 9613 किलोमीटर लांबीचे आणि याचा मेन फोकस असणार आहे तो म्हणजे नॉर्थ ईस्ट राज्यांवरती। नंतर यातलंच इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत दुसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडान। याच्या अंतर्गत 2024 अखेर 100 नवीन एअरपोर्ट जे आहेत ते उभे राहणार आहेत आणि यानुसारच गेल्या 8 वर्षात नॉर्थ ईस्ट मध्ये हा 7वा एअरपोर्ट उभा करण्यात आलेला आहे। या अगोदर उडान अंतर्गतच परिघाट आणि तेजू हे अरुणाचल मधले जे एअरपोर्ट्स आहेत ते उभे राहिलेले आहेत आणि आत्ताचा हा उद्घाटन करण्यात आलेला तिसरा एअरपोर्ट आहे। आता थोडंसं विषयांतर करतो। तुम्ही अनअकॅडमीच्या फ्री काउन्सिलिंग सेशनद्वारे तुमच्या करिअर संदर्भातली पुढची पावलं आता टाकू शकता बघा। तिथं तुम्ही फ्री लेवल टेस्ट देऊ शकता आणि स्विगी, किका, शिओमी यांसारख्या 800हून अधिक कंपन्यांमध्ये तुमच्या मनासारखा जॉब सुद्धा मिळू शकता। आता याच्यातली किका ही जी आहे या किकाने काही दिवसांपूर्वी तब्बल $57 मिलियन फंडिंग सुद्धा उभं केलेलं आहे। आजवर रिलेवलच्या प्लॅटफॉर्मद्वारे 1500हून अधिक जणांना त्यांच्या मनासारखी जॉब ऑफर सुद्धा मिळालेली आहे। तुम्हाला एखादी चांगली संधी हवी आहे, पॅकेज चांगलं हवं आहे, चांगला जॉब रोल हवा आहे आणि यासोबतच तुमचा
तुमचा जॉब सेफ सुद्धा असायला हवा असेल आणि तसं जर का तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुम्ही रिलेवलवरती फ्री कन्सल्टेशन कॉल करू शकता. आता फ्री कन्सल्टेशन कॉलसाठी तुम्हाला फक्त 15 मिनिट काढायचे आहेत. हे अगदी तुम्ही तुमच्या लंच ब्रेकमध्ये सुद्धा काढू शकता किंवा तुमच्या कंपनीतून घरी जाताना सुद्धा तुम्ही हा कॉल करू शकता. आणि विशेष म्हणजे रिलेवलवरती आता हिंदीमध्ये सुद्धा कोर्सेस जे आहेत ते उपलब्ध आहे. या संदर्भातली अधिक माहिती तुम्हाला खाली लिंकमध्ये मिळून जाईल. आता परत येतो आपल्या मूळ विषयाकडे. या एअरपोर्ट विषयी तुम्हाला सांगतो. आता या प्रोजेक्टचं नाव काय आहे तर डोनी पोलो एअरपोर्ट. डोनी म्हणजे काय? सूर्य आणि पोलो म्हणजे काय तर चंद्र, असे ह्याला नाव देण्यात आलेले आहे. आता सर्व 8 राज्यांच्या राजधान्यांमध्ये एअरपोर्ट उभे करण्यात आलेले आहेत आणि हा नॉर्थ ईस्ट मधला पहिला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे. आता जेव्हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणलं जातं तर त्याचा अर्थ असा असतो की अगदी शून्यापासून बनलेला कोणताही प्रोजेक्ट. दुसरा जो प्रकार असतो तो म्हणजे ब्राउनफील्ड प्रोजेक्ट. ब्राउनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे काय? रिडेव्हलप केलेला आहे, रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे असं. आणि अगदी शून्यापासून ज्यावेळेस बनतं तर त्यावेळेस त्याला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असं म्हणलं जातं. आता या प्रोजेक्टचं महत्त्व असं आहे की आधी इटानगरमधील नागरिकांना 8 ते 10 तास ट्रॅव्हल करून गुवाहाटीला जावं लागायचं. हे आता त्यांचं वाचणार आहे, हे विशेष. या एअरपोर्टचा रनवे आहे 2300 मीटरचा आणि बोईंग 747 सारखं मोठं विमान सुद्धा या ठिकाणी अगदी सहजरित्या लँड होऊ शकतं. यामुळेच संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हे एअरपोर्ट फार महत्त्वाचं आहे. या एअरपोर्टचा एरिया तब्बल 700 एकरचा आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये या एअरपोर्टची बांधणी संदर्भातली सुरुवात झाली होती आणि लॉकडाऊन असूनही रेकॉर्ड टाइम मध्ये हे पूर्ण झालेलं आहे. शासनकर्त्यांची मानसिकता जर का असेल, सकारात्मक दृष्टिकोन असेल आणि निर्णयांची अंमलबजावणी जर का व्यवस्थितरित्या केली तर काय होऊ शकतं याचं हा प्रोजेक्ट अगदी उत्तम उदाहरण दिसतंय. असंच टुरिझमसाठी स्वदेश दर्शन स्कीम नॉर्थ ईस्टसाठी आहे. डिजिटल नॉर्थ ईस्ट व्हिजन 2022 हे सुद्धा आहे आणि नॅशनल बांबू मिशन सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात राबवलं जाते. यासोबतच नॉर्थ ईस्टसाठी तिथे ब्रूक कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. बोगीबाल पूल जो आहे हा उभा करण्यात आलेला आहे. बालवाडी ते 12वीच्या 1.5 लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती पुढील 3 वर्षामध्ये 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 2014-15 दरम्यान नॉर्थ ईस्टसाठीचं बजेट जे आहे हे 24,000 कोटी रुपयांच्या आसपास असायचं, जे 2021 येता येता 70,000 कोटींपर्यंत गेलेलं आहे. याचाच अर्थ सरकार जे आहे नॉर्थ ईस्टच्या विकासासंदर्भात गंभीर आहे. यासोबतच तरुणांसाठी नॉर्थ ईस्ट उद्योजकता विकास कार्यक्रम राबवला जातोय. राष्ट्रीय खाद्यतेल योजनेअंतर्गत तेलाची उत्पादन वाढावं म्हणून पाम लागवडीचं क्षेत्र जे आहे हे 10 लाख हेक्टरपर्यंत वाढवण्याची संकल्पना सुद्धा मांडण्यात आलेली आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये नॉर्थ ईस्टसाठी 1,34,200 कोटी रुपयांची तरतूद केली आणि यातला जास्तीत जास्त निधी हा रेल्वे, रोड आणि एअर कनेक्टिव्हिटीसाठी खर्च होणार आहे. आता बघा त्या ठिकाणी याच्या अंतर्गतच 4,000 किलोमीटरचे रोड बांधले जाणार आहेत, 20 नवे रेल्वे प्रोजेक्ट्स येणार आहेत आणि 15 एअर कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट सुद्धा इथे असणार आहेत. आता फक्त इतक्यापुरतच हे मर्यादित राहणार नाहीये, तर ब्रह्मपुत्रा नदीद्वारे सुद्धा या राज्यांची जोडणी केली जाणार आहे. या राज्यांमधली महत्त्वाची शहरं जी आहेत ती सुद्धा जोडली जाणार आहेत. आता हे सर्व करण्याचं कारण काय, म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं कारण काय? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नॉर्थ ईस्टचं असलेलं स्ट्रॅटेजिक लोकेशन. हा भाग बांगलादेशला जोडला गेलेला आहे, हा भाग म्यानमार सोबत जोडला गेलेला आहे आणि यासोबतच चीनला सुद्धा हा भाग जोडला गेलेला आहे. बांगलादेश आणि म्यानमार या देशांबरोबर भारताचे पूर्वीपासूनच मैत्रीचे संबंध आहेत, पण चीन सोबतचे संबंध गेल्या काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त ताणले गेलेले आपल्याला दिसत आहेत. ज्या वेळेस चीन बॉर्डर एरियामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या करतोय, त्यावेळेसच भारताकडून या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होतीये ही चीनला काउंटर करण्यासाठी फार गरजेची आहे. यासोबतच आसियान देशांसोबत सुद्धा या भागातून जोडलं जाता येऊ शकतं. सध्याच्या सरकारची जी ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे त्या पॉलिसीला धरूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसते. यासोबतच एक महत्त्वाचं कारण म्हणजे आर्थिकदृष्ट्या या भागाचं असलेलं महत्त्व. या ठिकाणी नैसर्गिक स्रोत जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आहेत. भारतातील जे एकूण वॉटर रिसोर्सेस आहेत त्यापैकी 34% रिसोर्सेस याच भागामध्ये आहेत. आपल्या देशाचं जे हायड्रो पॉवर पोटेन्शियल आहे त्यातलं 40% पोटेन्शियल याच भागातलं आहे, म्हणून हा भाग जास्त महत्त्वाचा ठरतो. सिक्कीम सारख्या राज्यानं ऑर्गॅनिक स्टेट होण्याच्या दिशेनं महत्त्वाची पावलं उचललेली आहेत आणि ते सुद्धा फार महत्त्वाचे.
टुरिझम बाबतीत जर का बोलायचं म्हणलं तर काझीरंगा, मानस, नोरेमी, ओरांग, नामडाफा, कैबुल लामजाव, कांचनजंगा यांसारख्या ठिकाणी नॅशनल पार्क्स आहेत आणि हॉर्नबिल फेस्टिवल सारख्या माध्यमातून सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो आणि याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात आणि बहुमूल्य असं परकीय चलन आपल्या देशास उपलब्ध होऊ शकतं. नॉर्थ ईस्टचं पोटेन्शियल फार मोठे आहे बघा. आता केमांग हायड्रो पॉवर स्टेशनचंच उदाहरण घ्या. हा पॉवर स्टेशन त्या ठिकाणी आल्यामुळं अरुणाचल प्रदेश जो आहे हे आता पॉवर सरप्लस स्टेट झालेलं आहे आणि याच ठिकाणाहून भारतातल्या महत्त्वाच्या भागामध्ये पॉवर ग्रिडद्वारे ऊर्जा जी आहे ती पोहोचवता येऊ शकते. नागालँडमध्ये दिमापूरनंतर शोखोवी हे दुसरं रेल्वे स्थानक होण्यास तब्बल 119 वर्ष जावी लागली. यातच सर्व काही सामावलेलं आपल्याला दिसतंय. ईशान्य भारतात शांतता नांदली पाहिजे, एकच देश आहे ही भावना वाढीस लागली पाहिजे आणि मुंबई ते गुवाहाटी अपना देश अपनी माटी हे स्लोगन जे आहे हे अधिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बिंबवणं सुद्धा गरजेचं आहे आणि याच्यातूनच प्रगतीच्या दिशेने जाता येऊ शकतं. आता ही तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोलबिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.